नमस्कार मित्रांनो. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं होतं. तर आता इकडं जी दामिनी आहे ती सावीला टोचून काही पण बोलत राहते आणि म्हणत असते की हे बघ, तुझं आणि धैर्याचा साखरपुडा नाही, आता इराचा आणि धैर्याचा. तुला ह्याला घरातून लवकरच निघून जावं लागणार आहे. तिला काही पण बोलते. तर आता दामिनी सावी तिथं येते आणि सावी म्हणते की हे बघा दामिनी मॅडम, मला असं टोचून टोमणे मारायची काही गरज नाही आहे. मला माहिती आहे धैर्य इराशी नाही करू शकत साखरपुडा. आणि हे बघा तुम्हाला काय वाटतंय, मी असं सहजासहज शांत बसेल? अहो तुम्हाला मला एक खूप तुमचं आश्चर्य वाटतं. अहो तुमचा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हाच तुमच्या अंगलट येतो बरं का. तुम्ही बघत राहा, नाही तर तुमच्या नाही अंगलट आला ना हा ओव्हर कॉन्फिडन्स, तर माझं नाव पण सावी नाईक नाही, असं म्हणते. तर आता लगेच जी सावी आहे ती म्हणत असते की हे बघा दामिनी मॅडम, बाद झालं तुमचं. आता तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सगळं केलं म्हणजे सगळं होईल का? अहो काहीच नाही, बघा मी काय करते, असं म्हणत असते. सावी म्हणते की आता मी तुम्हाला सोडणार नाही दामिनी मॅडम. हे बघा जो धैर्य आहे ना, धैर्य फक्त माझ्यावर प्रेम करतात आणि धैर्य फक्त माझे आहेत. मी त्यांना दुसरं कुणाची होऊन पण देणार नाही, असं बोलते. आता इकडं जी दामिनी आहे ती दामिनी म्हणते की असं का? तेवढ्या ते सावीची आई येते आणि म्हणते सावे. तर आता लगेच सावी म्हणते आई तू इथे काय करते? तर आता ती म्हणते की सावे तू इथून चल, अजिबात इथे थांबू नकोस, अजिबात इथे थांबायचं नाही आपल्याला, चल आपल्या आपल्या घरी जायचं आहे. तर सावी म्हणते आई असं काय करते तू? अगं का नाही थांबायचं इथे? अगं माझं घर आहे. तर आता लगेच ती म्हणते की तुला काही कळतं का सावी, तू कशासाठी इथे थांबते, विचार कर ना. अगं तू धैर्याला माझे धैर्य म्हणते ना, ते धैर्य आता थोड्याच वेळात दुसऱ्या पुरीच्या बोटामध्ये अंगठी घालणार आहे आणि तू म्हणती माझे धैर्य. अगं त्यांचा दुसऱ्या पुरीसोबत साखरपुडा होणार आहे, असं सावीला म्हणते. आता सावी म्हणते की हे बघ आई, धैर्याने तुला शब्द दिला होता ना, ते कधीच मला काडीचा पण धक्का लागून देणार नाही. मग त्याच गोष्टीवर तू विश्वास ठेव. धैर्य मला कशाचा धक्का लागून देणार नाही, काडीचं दुःख सुद्धा होऊन देणार नाहीये. त्यामुळे तू काळजी करू नको आई, असं म्हणते. तर आता लगेच सावीची आई म्हणते की अगं सावे, एवढं तुला काय दुःख राहिलं आता द्यायचं, सांग ना. अगं दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा करतायत आणि कोणतं दुःख राहिलं बाजूला, सांग बरं अजून, असं म्हणतात. तर आता इकडं जी सावी आहे ती म्हणते आई हे बघ, धैर्याने दुसऱ्या पोरीच्या बोटात अंगठी घातली त्याच क्षणी मी हे घर सोडून जाईल आणि जोपर्यंत धैर्य त्याच्या बोटामध्ये अंगठी घालत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, असं म्हणते. तर चला बघूया पुढील भागात नक्की आता काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.